खासदार विलास आठवले संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर लाल किल्ला एक्सप्रेस मुंबईत पोहोचली आणि मुंबईच्या जनमताचा कानोसा घेण्यासाठी लाल किल्ला एक्सप्रेस आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात आहे। हा लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे। काँग्रेसचे मुरली देवरा यांचा गड मानला जातो, तर त्याचबरोबर शिवसेनेचा आवाज कुणाचा, तर या सगळ्या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा आवाज निर्माण झाला होता। परळ असेल, लालबाग असेल, शिवडी असेल, या सगळ्या भागात शिवसेनेची सत्ता होती आणि आता ही अरविंद सावंत हे युतीचे शिवसेनेचे खासदार आहेत आणि गेल्या 5 वर्षात नेमकं काय झालं, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात केंद्राकडून काय मिळालं, राज्याकडून काय मिळालं, खासदारांनी काम केलं अथवा नाही केलं आणि या मतदारसंघातील मतदारांना लाल किल्ल्यावर कुणाला बसवायचं आहे, खासदार म्हणून कुणाला पाठवायचं आहे, नरेंद्र मोदींना की राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचं की आणखी कुणाला, या सर्वांविषयी या लाल किल्ला एक्सप्रेस मध्ये महाराष्ट्राला कळणार की आज नेमकं काय बोललं जाणार आहे। जो जिता वही सिकंदर, म्हणूनच गेल्या वेळेला शिवसेनेचे खासदार आहेत अरविंद सावंत, पांडुरंग सकपाल त्यांचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहे की गेल्या 5 वर्षात या सगळ्या शिवडी असेल, परळ असेल, लोअर परळ असेल, कुलाबा असेल, या सगळ्या मतदारांसाठी काय दिलं मला सांगा। नमस्कार टीव्ही 9च्या सर्व प्रेक्षकांना। 2019च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा रणसंग्राम होणार आणि गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये खासदार अरविंद सावंत हे युतीचे खासदार म्हणून निवडून आले। मला वाटतं असे एकमेव खासदार असतील की ज्यांची 100% हजेरी लोकसभेमध्ये सातत्याने राहिलेली आहे गेल्या 5 वर्षात। हे एकमेव असे खासदार आहेत की ज्यांनी जास्तीत जास्त प्रश्न लोकसभेमध्ये विचारले। मग ते प्रश्न चाळकरांचे असतील, गिरणींचे असतील, गिरणी कामगारांचे असतील, कोळीवाड्यातले असतील, मेट्रो 3च्या संदर्भात असतील, खुल्या मैदानांच्या बाबतीत असतील, राष्ट्राचे असतील, जिल्ह्याचे असतील, अनेक प्रश्न त्यांनी सातत्याने लोकसभेमध्ये मांडले। त्याचप्रमाणे त्यांचा संपूर्ण निधी म्हणजे गेल्या 5 वर्षातला 25 कोटीचा निधी सगळा त्यांनी जनकल्याणासाठी या विभागामध्ये वापरला। 6 विधानसभा क्षेत्रातला असलेला हा लोकसभा मतदारसंघ, त्यामध्ये वरळी आहे, शिवडी आहे, मुंबादेवी आहे, अनेक प्रकारचे प्रश्न मांडले, पण नेमकं काय दिलं मला सांगा। लोकांना जे हवं ते दिलं। आजही या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक नागरिकाला वाटतं की हा खासदार म्हणजे आपला माणूस आहे। आजही त्यांच्याकडे कधी गेलात तरी लोक हक्काने त्यांचे प्रश्न घेऊन जातात आणि त्यांचे प्रश्न सोडविले जातात। तुम्ही म्हणाल की खासदाराने काय दिलं, म्हणजे आपला माणूस ही ओळख त्यांची आहे आणि सगळ्या प्रश्नावर त्यांनी काम केलंय। ठीक आहे, भाई जगताप काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलतात, आमदार आहेत। मला सांगा, यांनी म्हटलं की प्रत्येक प्रश्नाला हात घातलाय। काय पाहिलं 5 वर्षात तुम्ही खासदारांचं काम, किंवा केंद्र सरकारकडून काय आलं इथे, राज्य सरकारकडून काही कामाचा पाठपुरावा झालाय का? नाही, त्यांचं एक वाक्य बरोबर आहे, कारण ह्या हजेरी असतात ना, त्या नोंद असते त्याची दोन्ही सभागृहामध्ये, वरती लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, ते तिकडे 100% हजर राहिले लोकांमध्ये आणि ह्या मतदारसंघात किती वेळ हजर राहिले हे विचारा। कारण असं राहतं की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि त्यांच्या जीवावर तिथपर्यंत पोहोचलेले आहात। तुम्ही तिकडे दाखवताय की मी काय विचारतोय आणि इथे ज्या ठिकाणी त्यांचा अस्तित्व गरजेचं आहे, मी अगदीच लांबचं नाही, इथलंच या बाजूच्या गल्लीमध्ये जाऊन विचारा, 5 वर्षामध्ये या विभागाचे खासदार किती वेळा आले ते सांगतील। हे शिवसैनिकांचा हा बालेकिल्ला आहे। आपण लालबागच्या राजाच्या बाजूच्या गल्लीमध्ये जा, तिथे विचारा की खासदारांना निवडून दिल्यावर खासदार किती वेळा आले, लोक सांगतील किती वेळा। एकही वेळा आलेलं नाही, कारण मी या भागात सगळं फिरलोय, या गेल्या 6 महिने मी या भागात फिरतो। 5 वर्षात काय व्हायला पाहिजे? ठीक आहे, आले नाही, हा एक मुद्दा आहे। मला बरं, काय व्हायला पाहिजे तुम्हाला सांगा। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ आहे, काय म्हणजे काय व्हायला पाहिजे होतं, काय नाही झालं? एक तर असं आहे, त्यांनी विचारलेले सगळे प्रश्न जे असतील इथल्या या दक्षिण विभागीय मतदारसंघाचे, ते राज्यात सत्तेत आहेत, ते केंद्रात सत्तेत आहेत। हे प्रश्न विचारण्यापेक्षा ते धसाच लावायला पाहिजे होते। मंत्री तुमचे, सरकारमध्ये तुम्ही, तिथेही मंत्री तुमचे, राज्यात मंत्री तुमचे, प्रश्न काय विचारताय? उत्तर हवीत, लोकांना उत्तर हवीत, ती उत्तर मिळाली नाहीत। आता उत्तरच आहे का?
ज्या वेळेला आमची सत्ता गेली, नाही, ठीक आहे, उत्तर मी नंतर येतो. मी नाही, तुम्हाला नाही, आणखी नाही, संधी देतो. काय मी- पाहिजे मी ते पुन्हा येतो विचारलं. तुमच्याकडे. काय आता पाहिजे या ते मतदारसंघात विचारलं. आमदार काय पाहिजे वारी- ते विचारलं ते मी येतो सांगतो. मी येतो तुमच्याकडे. तो अर्ध्या मुद्दा घेऊन- मिनिटामध्ये चला, अर्ध्या चला, हा, चला, बोला, मिनिटामध्ये बोला. एक साधं उदाहरण देतो की आमची सत्ता जेव्हा गेली त्यावेळेला मिलिंद देवरांच्या माध्यमातून गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न आम्ही धसाच लावला. 12,500 गिरणी कामगारांची घरं आम्ही दिली. तुम्ही सगळे साक्षीदार आहात. 7,500 घरं जी तयार आहेत आजपर्यंत अजून लॉटरी काढायला यांना खासदारांना वेळ नाही, मुख्यमंत्र्यांना वेळ नाही आणि केंद्रातल्या मंत्र्यांना वेळ नाही. हे एकच उदाहरण दिलं. ठीक आहे, त्या मुद्द्यावर मी अशी पुन्हा 10 येतो. उदाहरणं वारीस देईन तुम्ही मी आमदार आपल्याला. आहात, आमदार आहात झाली तुम्ही. का? मला मिळाली सांगा का की गिरणी कामगारांना? कसं हे म्हणतं की दिसलंच नाही, काय काय प्रश्न सुटायला पाहिजे होते, काय राहून गेलं सांगा. देखिए, मैं आपके माध्यम से बताऊंगा, टीवी 9 के माध्यम से तमाम राज्य के लोगों को कि 2014 का जब चुनाव हुआ, कांग्रेस भी थी, भाजपा शिवसेना भी थी, एमएनएस भी थी, सब थे, सबने बताया हमने ये काम किया, मगर मोदी वेव था उस टाइम पे। मगर फिर भी इतने वेव के बावजूद ना कांग्रेस जा सका, ना भाजपा आ सका, ना सेना, ना एमएनएस आया। क्यों? एमआईएम से वारिस पठान, क्योंकि लोगों को ये पता है कि ना इनने काम किया, ना इनने काम किया। इसके लिए एक ऐसे वो इंसान छोड़िए, बनाओ आप जो वो जीते। कौन आया वो नहीं है, मुझे ये बताओ कि पिछले 5 साल में ये खासदार है, सेना का खासदार है, तो ये कैसे देखते हैं, कैसा होना चाहिए? मैं अरविंद सावंत जी का बात बताऊं, खासदार। अरविंद सावंत जी मुझे 1-2 फंक्शन में मिले, लेकिन मैंने उनको कभी भी एरिया में तो देखा ही नहीं है। अरे क्या जो मेरा मतदार संघ है बाईकल्ला, क्या उसके अरविंद सावंत जी खासदार नहीं है ना खासदार? मगर कितनी बार वहां पे आए, मैंने तो उनको कभी नहीं देखा वहां। झंडे को करने का था अनरफल, तब आए, उस दिन भी नहीं आए। जिस दिन वो एक मुरल का इनॉग्रेशन था मिर्जा गालिब का, तब देखा। मैंने कभी भी नहीं देखा काम करते हुए। तो क्या वहाँ लोग नहीं रहते? ठीक है, वहाँ लोग नहीं रहते क्या? मैं पूछना चाहता हूँ आपके माध्यम से शिवसेना के खासदार को, बाईकल्ला के लोगों को क्यों आप निगलेक्ट करते हैं? माइनॉरिटी ज्यादा है इसके लिए? चला मराठीत बोला, मराठीत बोलू? मराठीत बोला. चला, माझा एक प्रश्न आहे शिवसेनेच्या खासदारांची, तुम्ही बायकलला विधानसभेमध्ये किती वेळा आला सांगा तुम्ही? ठीक आहे, चला, दरकाळी ठीक आहे, ते लोकांना ठीक आहे, जातात ठीक का? आहे. कारण की ते मायनॉरिटीच्या तिच्यामुळे तुम्ही किती वेळा आला चला, तिथे? ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही ठीक आहे. आता खूप महत्वाचा प्रश्न आहे, पण तुम्ही म्हणजे काम करायला आला पांडुरंग सकपाळ आणि भाई जगताप आणि वारिस पठाण यांनी मराठीमध्ये म्हटलं की बोला. खासदार दिसतच नाही. मी तुम्हाला तुम्ही सगळे मतदार आहात इथले, खासदार दिसतात, आले, आपल्याकडे आले, असं किती लोकांना वाटतं? हात वरती करा. चला, ठीक आहे, चला, ठीक आहे. आता चला, ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. काय कामं केली मी तुम्हाला विचारायला येतो. आलेच नाही असं किती लोकांना वाटतं? चला, ठीक आहे. मधु चव्हाणजी, मी नंतर तुमच्याकडे येतो. तुम्ही म्हटलात की दिसले नाही, कामं केलीत. काय कामं केली सांगा. उभं राहा. ज्यांची जनतेची आहे त्यांची कामं केली आहे. हा, चला बोला. आता मला वाटतं काय भाई जगतापांना आम्ही मिलिंद देवराला अजून पण बघितला नाही, काळा आहे का गोरा आहे हे म्हणतात. आमच्या मिलिंद देवरा तुमच्याकडे येतात, पण मिलिंद देवराला आम्ही अजून बघितलं नाही, कोणी आमच्या विभागात आलेले नाहीत. खासदार अरविंद सावंत खासदार हे प्रत्येक आमच्या कार्यक्रमाला येतात, सगळीकडे फिरतात. त्यांनी पुष्कळ एनटीसी त्यांनी आता हे केलं, सगळं केलं त्यांनी. ज्या मिळते त्यांनी प्रश्न सगळा केलेला आहे. चला, तुम्ही शिवसैनिक असा? हा, चला, ठीक आहे. तुम्ही शिवसैनिक. आता एक काँग्रेसचं कोण आहे? चला, ठीक आहे. अगदी हा. मिलिंद देवरा जेव्हा खासदार होते, दर महिन्याला प्रत्येक विधानसभेमध्ये उद्घाटन करण्यासाठी फिरत होते, जनता दरबार भरवत होते, लोकांच्या सानिध्यात होते ते. ठीक है. आता मधु चव्हाण, तुम्ही आता भाजप नहीं, मैं आता फिर से मुझे ब्रेक लेना है, लेकिन मधु चव्हाण मला सांगा, हे म्हणतात की दिसत नाही, हे म्हणतात दिसत नाही, काँग्रेसची दिसत नाही, काय वस्तुस्थिती काय? मिलिंद देवरा किती वेळा आला आणि अरविंद सावंत किती वेळा आला? दोघेही चला, नाही ठीक आले आहे. क्षेत्रामध्ये. मधुजी मला अगदी थोडक्यात विचारा सांगा. सगळ्याला, हा, दोघेही नाही बोला आले मधुजी, बोला. नाही, तुम्हाला तरी दिसले का म्हणजे खासदार? मुद्दा असा आहे की खासदार, आपण आधी प्रश्नाची गफलत करूया नको. खासदार हा लोकसभेचा असतो, विधानसभा आणि नगरसेवक याचे 3 भाग असतात. अरे बोलू दे ना. बोला, मला ब्रेक घ्यायचा. बोला. अरे बोलू दे. थांबा, बोलतात ते तुमच्या बाजूनी बोलतात. थांबा, तुमच्या बाजूनी बोलतात. भाजप आता युती झाली तुमची. ठीक आहे, हा बोला. मुद्दा युतीचा नाही. युती काल होती, आज आहे आणि उद्या असणार आहे, त्याची काय कोणी चिंता करू नका. मुद्दा असा आहे की 3 प्रकारचे मुंबई शहरात प्रश्न आहेत की एक नगरसेवकाचे नागरी प्रश्न असतात,
दिवा बत्ती मैदान वगैरे वगैरे त्याचा खासदाराशी संबंध नाही या ठिकाणी. दुसरा प्रश्न आहे की विधानसभेमध्ये राज्यांचे प्रश्न असतात. या ठिकाणी मिलिंद देवरा मुळामध्ये दक्षिण मुंबईचे खासदार होते. हा मतदारसंघ तेव्हा त्यांच्याकडे नव्हता. त्यावेळेला गल्ली बोळात मिलिंद देवरा आले असं म्हणणं म्हणजे थाप मारण्यासारखं आहे. हे इथे आलेले नाही. मुद्दा 2 आहे. बोला बोला, मला ब्रेक घ्यायचा मधून. अरविंद सावंत हे मतदारसंघात फिरतात. रेल्वेचे प्रश्न असतील, MMRDचे प्रश्न असतील आणि शेवटी देशाचा धोरणात्मक भाग असतो. चला ठीक तो आहे. मिलिंद अरविंद सावंत सावंत हे सांगायचा. खासदार फिरतात, लोकांचे प्रश्न सोडवतात, धोरणात्मक जे प्रश्न आहे ते सोडवतात. मी ब्रेक घेणार आहे, पण ब्रेक नंतर मी लोकांना विचारणार आहे की नेमकं काय व्हायला पाहिजे. रेल्वेची समस्या आहे का, बिल्डिंग दुरुस्तीची समस्या आहे का, किंवा पाण्याची समस्या आहे का, ट्रॅफिकचा प्रश्न आहे का, ही चर्चा एका ब्रेक नंतर. नंतर पुन्हा एकदा स्वागत. हार्ट ऑफ द सिटी म्हणून जी जागा ओळखली जाते, गिरणी कामगार इथे जन्माला आला, इथे शिकला आणि इथेच काम केलं. गिरणी कामगारांवर मुंबईचं राजकारण झालं. लालबाग परेड इथे शिवसेना वाढली, काँग्रेसही वाढली, सखा पाटलांचं आंदोलन असेल, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल आणि त्याच जमिनीवर मी उभा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की नेमकं खासदार निवडून जातात तर ते काय करतात, लोकांशी संपर्क ठेवतात का, या मुंबई शहराचा विकास होण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेतात का, ही चर्चा मी महत्वाची करतोय. आणि याच्यातूनच 2019चा खासदार जो आहे तो निवडला जाईल. मला हे सांगा, तुम्ही इथे आलात कार्यक्रमाला, काय म्हणायचं तुम्हाला? आमची शापूरजी पालनजी कंपाऊंड आज झोपडपट्टी कित्येक वर्ष झाली, आमची आयुष्य गेलं, पण आमच्या मुलांसाठी तरी तिथे काहीतरी करून देणं हे आमची ह्याच्यासाठी आम्ही आली. किती वर्ष झाला? आज 50 गेले 50-60 वर्षापासूनची वसाहत आहे आणि तिथे बरेच पिढ्या आता होऊन गेल्या, पण अजून आमच्या इथे काय होण्याचा मार्ग दिसत नाही. घर मिळालंच नाही अजून. घर मिळालंच नाही, नुसतं आश्वासनं देतात फक्त. हा होईल, करेल, ठेवू, देऊ. पण काय अडलो, काय रे तुम्हाला घर का मिळालं? काय म्हणे केंद्राची जागा आहे, कोणी म्हणे महाराष्ट्राची याची जागा आहे, कोणी राज्याची जागा. ठीक आहे. साहेब, आता मधु चव्हाण साहेब बोलले की खासदार यांचा विषय केंद्रातला असतो, तर आमच्या झोपडपट्टीचा विषय हा सुद्धा केंद्रातलाच आहे. पण गेली आम्ही 5 वर्ष त्यांच्याकडे पाठपुरावा करतोय. त्यांच्या ऑफिसला पण गेले. इंडियन कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट टाटा मेमोरियल हॉस्पिटलची जी जागा आहे, पण त्याचा विषय ते आतापर्यंत त्यांनी कधी लोकसभेत मांडला नाहीये किंवा त्यांना आम्ही लेटर दिलं. तुमच्याकडे लक्ष देण्यात आलं नाही आणि तुम्ही सगळे घर मिळालं नाही. ठीक आहे, एक मुद्दा झाला. हा, उभं राहा. खासदारांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जे खासदार अरविंद सावंत लोक आता मान्यवर बोलले की दिसत नाहीत. खऱ्या अर्थानं जेव्हा रेल्वेसारखी दुर्घटना इथं परेडमध्ये झाल्या आणि माझ्यासारखा एक सामान्य युवक जेव्हा रोज रेल्वेने प्रवास करतो, एकदम दुःखद घटना घडली. त्यावेळेला अरविंद सावंतनी केंद्रामध्ये पाठपुरावा 1.5 वर्षापूर्वी केलेला आहे की ह्या ज्या रेल्वेच्या ब्रिजेस आहेत ह्याला पूर्ण कालावधी झालेला आहे, त्याची नवीन दुरुस्ती झाली पाहिजे. याचा पाठपुरावा केल्यानंतरही रेल्वे प्रशासन जागा झालं आहे. दुर्घटना झाल्यानंतर त्या ब्रिजची जेव्हा नंतर ही दुर्घटना झाली, अरविंद सावंतच्या पाठपुराव्यामुळे नंतर लगेच तो झालेला आहे. ठीक आहे. हा, काय मुद्दा असा आहे की 2014 साली शिवसेनेचे दोन्ही लोकप्रतिनिधी या मतदारसंघातून निवडून आले. म्हणजे खासदार अरविंद चव्हाण असू देत, आमदार अजय चौधरी असू देत, त्यांनी निवडून आल्या एक सर्वात मोठा प्रश्न सोडवला. शिवडी पूर्वेला आपण जर बघाल, इंदिरानगर, गाडी अड्डा, बीपीडीच्या अखेरीतली जी जमीन आहे तिथे वर्षानुवर्ष 4000 टन पेक्षा जास्त कचरा साठला होता. या 2 लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा करून, नितीन गडकरींच्या मार्फत पाठपुरावा करून तो संपूर्ण कचरा उचलला आणि दुर्गंधी पूर्णपणे क्लिअर केली. दुर्गंधी पूर्ण परिसर तयार केला. हा, खासदाराचं काम केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. आता आम्ही ज्या पट्ट्यात राहतो इंदिरानगर म्हणून, त्या ठिकाणी 2000 अगोदरच्या ज्या झोपड्या होत्या त्या सगळ्या वारंवार बीपीडी प्रशासन तोडत होतं. पण इथल्या लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारांनी बीपीडी स्वतः तिथल्या रहिवाशांना स्वखर्चाने दिल्लीला नेलं आणि 2000 पर्यंतच्या झोपड्या तोडायच्या नाहीत असा त्यांच्या गडकरी साहेबांकडून संपूर्ण बीपीडी प्रशासनाला आदेश दिला की लोकांचं झोपड्या वाचवल्या. आणि पूर्ण ऐका, दुसरी गोष्ट की त्या झोपड्या वाचवल्यात की कुठली त्यांच्यावरती कारवाई करू नका आणि कारवाई करू नका असं सांगितलं. हा, अगदी थोडक्यात. ठीक आहे. माझा प्रश्न वारीस पठाणांना आहे. बायकाळा विधानसभेचं त्यांनी आता उदाहरण घेतलं, खासदार येत नाहीत असे म्हणाले, पण त्यांच्याकडे जर प्रमाणपत्र मागायला गेला तर ते स्वतः ऍडव्होकेट असून ऍफिडेव्हिट मागतात. ठीक आहे. हा, बोला. जवाब द्यायचे. आता माझ्या मित्रांनी सांगितलं की बीपीटीच्या जागेवरती सगळं खोटं आहे.
बीपीटीच्या जागेवरती आजही तिथल्या झोपड्या तोडल्या जातात. बीपीटीचे रहिवाशांनी हायकोर्टामध्ये केस टाकल्या. मी पेपर देतो. हायकोर्टामध्ये बीपीटीच्या रहिवाशांनी केस टाकलेले आहेत. ज्या बीपीटीचा जो प्रश्न चाललाय, मिलिंद देवरा ज्यावेळी खासदार झाले त्याच वेळी तिथं संडास आली, त्याच वेळी पाण्याची लाईन आली. त्याच्यापूर्वी ठीक आहे हा अगदी थोडक्यात बीपीटीच्या विषयावर जर बोलत असतील तर त्या लोकांसाठी खास आम्ही कोर्टात जाऊन स्टे घेऊन आलो आणि आम्ही आज तिथे लढत आहोत. मिलिंद देवरांच्या नेतृत्वाखाली आजही आम्ही तिथे लढत आहोत आणि कोणाचाही घर जो त्या लोकांनी ठीक आहे बाई चला नाही ठीक आहे. मी ब्रेक घेतोय. लोकांचे जे प्रश्न होते त्याची उत्तरं मी घेणार आहे. आपला एक छोटासा ब्रेक घेऊया आणि थेट यांच्याकडून उत्तरं घेऊया की नेमकं काय वस्तुस्थिती आहे आणि काय काम झालं. एक छोटासा ब्रेक, पुन्हा भेटूया. पुन्हा एकदा स्वागत. मी चर्चा करतोय परेलमध्ये आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील हे प्रश्न आहे. यांच्याकडून जे प्रश्न आले त्याची उत्तरं मला घेतली पाहिजे. त्यानंतर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्याविषयी काय मत आहे ते मी नंतर घेणार आहे. पण आधी मधु चव्हाण आपल्याला सुरुवातीला सांगितलं होतं मला 8:30 वाजता मला निघायचं, माझी गाडी आहे. आपण कोणी गैरसमज करून घेऊ नये की आवाजाचा कोणाचा आणि त्याच्यामुळे मी जाणार नाहीये. परत येईन. माझा तो स्वभाव आहे आणि माझा तो खाके आहे. परंतु मला जायचं असल्यामुळे मी आपल्याला अगोदर सांगितलं इथे दत्तू गवाणकर हे करतील आपल्या सगळ्यांबरोबर. माझी विनंती आहे. आता ज्यांच्या त्यांच्या प्रश्नामध्ये उत्तर आहे ते कसं काय त्यांनी सांगितलं की त्या ह्याच्यासाठी ब्रिजसाठी खासदारांनी प्रयत्न केला. खरं आहे ते, अनेकांनी प्रयत्न केला. अरे खरं आहे बोललो. हा बोला भाई, इकडे बोला चला. आता प्रश्न असा राहतो, सरकार तिथे, मंत्री तिथे आणि सगळं तिथे. त्यांनी काय सांगितलं, प्रशासनाचं दुर्लक्ष. म्हणजे कुणाचं दुर्लक्ष? त्यांच्या सरकारचं दुर्लक्ष. त्यानेच सांगितलं, मी नाही सांगितलं. मी हेच सांगतोय जर असं आहे, जर ते सगळीकडे जळी स्थळी काष्ट पाषाणी दिसतात तर खासदार हरवले आहेत ही बॅनर लावणारे कोण? त्यांचीच माणसं. आम्ही लावले का? नाही. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये आपण एक गोष्ट म्हणाला, तिथे कोणीतरी म्हणाला, मधु चव्हाण म्हणाले, हा मतदारसंघ मिलिंद देवरांच्या विशेषतः साऊथ मुंबईमध्ये तेव्हा हा नव्हता. 2009 साली सीमांकन झाल्यावर आला. बिलकुल. त्या 5 वर्षामध्ये पीएमजीपीची कामं असतील, बाकीची सगळी कामं असतील, त्या याचा बीपीटीचा जर त्यांनी उल्लेख केला, इतक्या चुकीच्या पद्धतीने स्टे घेतलाय. आमचे कार्यकर्ते घेतलेत. काय गोष्टी करतात ते? मिलिंद देवरांनी स्टे घेतलाय. आणि म्हणून या सगळ्या त्यांनी केलं म्हणजे त्या महिलेने जो प्रश्न विचारला घरांच्या बाबतीमध्ये सुद्धा जे काय समजा जे करायला हवं होतं, जी तयार करा. सकपालजी एवढं बोलतात, तुम्ही बोलतच नाही. बोला तुम्ही. बोला. वारिस पठाण मला बोलू द्या. पहिला वारिस पठाणचा मी मुद्दा खोडून काढतो. हे म्हणाले ना बॅनर लागले, हे भायखळा विधानसभेतच फक्त लागले. आणि का लागले? ऐका, का लागले? वारिस पठाणच तिथे दिसत नाहीत. राहतात वांद्र्याला. एक मिनिट. वारिस पठाण राहतात वांद्र्याला. हो, ती किती वेळ देणार भायखळ्याला? तुम्हाला मी सांगतो. एक मिनिट वारिसजी, तिथे ईद ए मिलादचा कार्यक्रम होतो. ईद ए मिलादचा प्रचंड मिरवणूक निघते, अगदी मोहम्मद अली रोड पासून पुढपर्यंत. स्वतः दिसत नाही. मी सांगतो, ऐका ना. ऐका ना मला 2 मिनिटं. त्या मिरवणुकीमध्ये स्वतः खासदार आणि मी चालत सगळ्या मिरवणुकीमध्ये गेलो. कोणी गेलेलं नव्हतं. अहो, यांचे सगळे व्यासपीठावर बसले होते. एवढा मान आहे ना फक्त खासदारांना आणि आम्हाला मिळाला, मुसलमानांनी पण दिला, बाकी कोणाला देऊ शकत नाही. राहिला बीपीटीचा प्रश्न. बीपीटीच्या बाबतीत एक मिनिट हो. अहो, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळे प्रश्न खासदारांनी मांडले नाहीत, सोडवले.
चला, ठीक आहे. चला, प्रश्न सोडवले. पण हे जे लोक आहे, शहापूरजी पालनजी काय प्रकरण आहे, 10 वर्ष काय नेमकं प्रकरण हो? तर हे जर बाहेर राहत असतील काय नेमकं? मी येतो तुमच्याकडे वारीजी. मला काय सांगायचे, बीपीटी माझ्या मतदारसंघात मी येतो तुमच्याकडे. वारीजी मला उत्तर घेऊ द्या. ऐका, बीपीटी जे जागा आहे बायकरला मतदारसंघावर आहे, त्या जागावर 70 वर्षाने पूर्वी लोक राहतात, झोपडपट्टी आहात. ज्याची सरकार आली, सगळ्यांची सरकार आली, कोणाही प्रयत्न नाही केला त्या जागावर जे लोक राहतात त्याला लिगलाइज करायला. मी बीपीटीच्या चेअरमॅनशी भेट घेतलो, त्याला मी लेटर लिहिलं आणि आता 1400 झोपडपट्टी आम्ही रेग्युलराइज करणार. या लोकांनी केले का? मी केले स्वतः. तिथे सगळे राहतात, आमच्या वंचिताच्याही राहतात, आमच्या मराठी भाऊ राहतात, आमचे लोक राहतात, सगळे लोक राहतात. मी केले ते. आणि जे लोक म्हणतात मी एफिडेविट नाही देत. ठीक आहे आता. हा ठीक आहे. वारीजी आता मला एक उत्तर घेऊ द्या. यांचं काय प्रकरण आहे? काय प्रकरण आहे? घराच्या बाहेर काय? आता जाणार लोक वंचित बहुजन आघाडी येणार. आता वंचित बहुजन आघाडी येणार. बीपीडीच्या प्रश्नाच्या बाबतीत माझ्या मतदारसंघात मी दररोज येतो. तुम्ही या माझ्या मतदारसंघात मी दररोज येतो तिथे. आदरणीय मंत्री महोदय नितीन गडकरी साहेबांशी बैठका घेतल्या, स्टे घेतला हा भाग वेगळा, पण सातत्याने प्रश्न मांडून बीपीटीने ज्या वेळेला अतिक्रमणाच्या विरोधात भूमिका घेतली त्या वेळेला चाळकरांच्या बाजूने आणि झोपडपट्टीच्या बाजूने स्वतः खासदार तिथे उभे राहिले आणि त्यांनी सोडून दिलेलं नाही. तुमच्या याचं हे मजा घेते. मधु चव्हाण बघा काय बोलतच नाहीये. पठाण म्हणजे सफेद कपड़ों में का सफेद झूठ बोलने वाला इंसान वारिस पठाण है. उनका क्या सुनने वाला है? उनका क्या सुनने वाला है? सगळं एक सिक्काचे दोन पैलू आहे. आता येणार काय नेमकं प्रकरण काय? त्यांना घरं का मिळाली नाही? ठीक आहे, तुम्ही बोला. तुमचा आवाज येतो. बोला. त्याला पब्लिक मध्ये घ्या, नाही तर तुम्ही दाखवा मला संविधान. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. मधु चव्हाण तुम्ही बोला. आवाज बंद केला त्याचा. ठीक आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद. ठीक आहे. बसा खाली बसा. तुमचे बसा ठीक खाली जय महाराष्ट्र. झोपड्याचा प्रश्न पांडुरंग सकपाळ साहेबांनी सांगितलेला बरोबर आहे. आमचे मंत्री नितीन गडकरी साहेब आणि अरविंद सावंत स्वतः तिथे गेले, म्हणून झोपड्या पाडल्या गेलेल्या नाहीयेत. बीपीडीच्या जागेवर झोपड्या आहेत आणि सगळे झोपडे जागेवर आहेत, त्याच्यामध्ये काय संकट नाहीये. ठीक है. हाँ क्या आराम से. हाँ मेरा बॉम्बे हाई कोर्ट के स्टे ऑर्डर होने के बावजूद मेरा घर तोड़ दिया गया, उसके बावजूद मेरा कोई सुनवाई नहीं है. और बावड़ी मला बोलायचं आहे, आता जो मुद्दा स्थापित केला की आमचे खासदार हरवले असे बॅनर बनवलेत, पण आमच्या अरविंद सावंत ज्यांनी हे बॅनर लावले अरविंद सावंत हरवले, त्यांना एकच सांगायचं, आमच्या अरविंद सावंत साहेब साधारण कार्यकर्त्यांचा पण रात्री असो अपरात्री असतो. मी त्या झोपडपट्टी राहतो कुलाब्याला, आयपाय झोपडपट्टी बोलली जाते कुलाबी कपलेटची. त्या ठिकाणी पाणी माफिया होते. पाणी माफिया कोणाचे होते? अगोदर सरकारचे. ते पाणी माफियाचं राज्य आमच्या अरविंद सावंतनी आणि विभाग प्रमुखांच्या माध्यमातून सॉल्व्ह केलेलं आहे. बंद केलं. आता मधु चव्हाण तुम्ही बोला, कारण तुम्ही काय बोलत नाहीये. आणि वारीजी आता तुम्ही थांबा. वारीजी आता मध्ये बोलू नका, वेळ घेऊ नका. हा ठीक आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळा महाराष्ट्र हे बघतोय, त्यामुळे आपको भी मेरा विनंती आहे, तुम्हाला माझी विनंती आहे की मध्ये मध्ये पिक करू नका, जरा शांत तुम्ही लोकांची बोला ना मधु चव्हाणजी. अरे तुम्हालाही माझी विनंती आहे की सगळा महाराष्ट्र बघतोय, ते बोलत असतील तेव्हा तुम्ही शांत राहा. जे बोलायचे ते बोलू द्या, चर्चेला होणार नाही. मी आपल्याला एक प्रश्न विचारतो की त्यांचा मुद्दा बरोबर आहे. त्या ताईंनी सांगितलं की 60 वर्ष आम्ही तिथे राहतोय, ती मधली 10 वर्ष काढा, 50 वर्ष काँग्रेसवाले काय हवा खायला गेले होते का त्याच्या अगोदर? 2 मिनिटं ऐका. नंबर एक. नंबर 2 गिरण्यांचा प्रश्न माझे मित्र
भाईंनी सांगितलं माझे मित्र आहेत, चर्चा जरा वरच्या स्तरावर नेऊया. मी आता म्हाडाचा चेअरमन आहे. 1/3 जमीन गिरण्यांची म्हाडाला, 1/3 कॉर्पोरेशनला आणि 1/3 जमीन ही त्यांना द्यायची. या काँग्रेसच्या राज्यात केलं का? आम्ही सभागृहामध्ये होतो त्यावेळेला. अरे ऐका ना, हे बघा, नाही तर चर्चा बंद करा, बोलू द्या ना. ते बोलतात, मुद्दे तर ऐका तुम्ही. काँग्रेसच्या राज्यामध्ये 10 गिरण्यांच्या जमिनी काँग्रेसने त्या ठिकाणी मफतलाल, मॉडर्न मिल, ब्रॅडबरी या सगळ्या मालकांच्या घशात घातल्या आणि गिरणी मालकांना त्या ठिकाणी 2 मिनिटं ऐका, मी बोलतो, मी नंतर बोला, 2 मिनिटं बोला. अरे नंतर बोला, अरे मित्र नंतर बोला. अरे मला उत्तर द्या तुम्ही नंतर, आपसात बोलू नका तुम्ही, उत्तर द्या. त्यामुळे तुम्हाला आता झोपडपट्टीचा प्रश्न बरोबर आहे. त्यांनी जी त्या ठिकाणी पालमजी रतनजी चाळ सांगितली, झोपडपट्टीची योजना SRA मध्ये होते आणि 1995 साली मुंबई शहरात 70 लाख झोपड्या होत्या. या मुंबई शहरामध्ये पोट हातावर घेऊन गावागावातून लोक का आली? काँग्रेसच्या पापाचं फळ, कारण गावागावामध्ये जीवन जगायला काही सुविधा नव्हत्या आणि म्हणून लोक मुंबईत आली. 1995 साली बाळासाहेब ठाकरेंनी SRA योजना काढली, की मोफत घरांची योजना काढली, की झोपडपट्टी तर गरिबांची उद्ध्वस्त नाही करू शकत आणि म्हणून मोफत घरं द्यायची आणि त्या बदल्यामध्ये आणि म्हणून घरं नाही मिळाली. ऐकून घ्या, काँग्रेसने नाही केलं, तुम्ही केलं का? हो, काँग्रेसने नाही केलं, तुम्ही केलं का? ठीक आहे, होय, आवाज नाही येत, आवाज बोला बोला. होय, एक मिनिट आता बघा, आकडा सांगा. आता तुम्हीच बोला तर मी बोलतो. ठीक आहे, अगदी थोडक्यात मला दुसऱ्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे की झोपडपट्टीचा प्रश्न जर कोणी सोडवला असेल तर युतीच्या शासनातच सोडवला. यांनी झोपडपट्ट्या वाढवल्या, अगदी 10 सेकंड मध्ये संपवा तुम्ही. मला दुसरा मुद्दा चर्चा. असं म्हटले काँग्रेसने काय केलं, आता शांत ठेवा. यांनी असं म्हटलं की काँग्रेसने काय केलं, मी म्हणतो काँग्रेसने काय नाही केला, भाजपाने काय नाही केला. ते दोघेही एका सिक्क्याचे 2 बाजू आहे. एक सिक्क्याचे 2 बाजू आहे. पण मी दुसऱ्या मुद्द्यावर तुमच्याशी चर्चा करतो. ठीक आहे, स्थानिक मुद्दे असतील ते चर्चेला येतात, पण देशाचं राजकारण, आपला पंतप्रधान हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा जपत असतो आणि प्रेझेंट करत असतो. आताच दहशतवादी हल्ला झाला, गेल्या 5 वर्षात नरेंद्र मोदींनी काय काम केलं, त्याच्या आधी काँग्रेसच्या पंतप्रधानांनी काय काम केलं, हे तुमच्या समोर आहे. माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे, आवाज नाही करायचा, घोषणा द्यायची नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान पुन्हा व्हावेत असं किती लोकांना वाटतं? हात वरती करा. आवाज नाही, आवाज नाही, आवाज नाही. ठीक आहे, हात खाली, हात खाली, हात खाली. चला, हात खाली करा. मला हे सांगा की राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत असं किती लोकांना वाटतं? ठीक आहे, ठीक आहे. आता माझा आणखी आवाज नको, आता आवाज नाही, आवाज झाला, आवाज 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 बंद करायला सांगितलं ना. आता मला सांगा, नाही मला सांगा, उद्धव ठाकरे पंतप्रधान व्हावेत असं किती लोकांना वाटतं? म्हणजे तुम्ही सगळे शिवसेनेचे, मोदी पंतप्रधान पाहिजे की उद्धव ठाकरे? दोन्ही कसं होणार? चला ठीक आहे, ही गंमत आहे, ही दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची गंमत आहे. कारण इथे शिवसेनेचा आवाज आहे. गेली 40 वर्ष 45 वर्ष शिवसेनेचा आवाज या मतदारसंघात होता, तो आजही आहे. हे स्पष्ट होतंय, कारण नरेंद्र मोदी पण पंतप्रधान पाहिजे आणि उद्धव ठाकरे पण पाहिजे. मी ब्रेक घेणार आहे, ब्रेक नंतर ही चर्चा सुरू आहे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. हा माझा शेवटचा सेगमेंट आहे. वेळ अत्यंत कमी आहे, कारण चर्चाच एवढी होती की सगळे दिग्गज या ठिकाणी स्टेजवर आहेत आणि सगळे कार्यकर्ते इथे स्टेजवर आहेत. मी कुणा या प्रतिनिधीशी काही बोलणार नाही. मी तुम्हाला विचार करतो तुम्हाला संधी मिळेल की नाही. पराग आहेत, उप विभाग प्रमुख आहेत शिवसेनेचं. मला सांगा काय चित्र असेल यावेळेचं? चित्र अरविंद सावंतांच्या बाजूने खूप पॉझिटिव्ह दिसत नाही असं म्हणत होते काही मतदार आहेत, ते दिसत नाही असं म्हणतात. बघा, खासदाराचं हे कामच नाही की गल्ली बोळात प्रत्येकाला दिसला पाहिजे. खासदार हा लोकसभेचं प्रतिनिधित्व करतो, त्यासाठी नगरसेवक आहेत, आमदार आहेत आणि प्रत्येक वार्डात शिवसेनेची शाखा आहे, शाखांमार्फत हे प्रश्न सोडवले जातात. चला, प्रत्येक वार्डात शाखा आहे, शाखांमार्फत हे प्रश्न सोडव. काय आणखी काय प्रश्न आहेत? बोला, आणि थोडक्यात बोला. कसले प्रश्न? म्हणजे आज जर खासदार तर प्रत्येक शाखांमध्ये जर फिरायला लागला तर तुमचे प्रश्न लोकसभेत मांडणार कोण, विधानसभेत मांडणार कोण? आणि त्यासाठीच खासदार, आणि सगळ्यात महत्वाचं माझं भाई जगतापांशी बोलतो, ते राहतात कांदिवलीला आणि म्हणतात खासदार इथे भेटत नाही, ते येणार कुठे, ते शोधणार. सर, त्यांनी आता म्हणाले की उद्घाटन करण्यापुरते आमदार येतात, खासदार येतात, नगरसेवक येतात,
पण त्यांना हे माहित नाही की कामं झाल्यानंतर तिथे प्रत्यक्ष भेट द्यायला येतात, रात्रंदिवस ते तिथे फिरतात, पूजनसाठी असो जनसंपर्कात ते जेव्हा 2-3 वाजेपर्यंत फिरतात त्या हीच लोक असतात का जागेवर, ज्यांना खासदार दिसत नाही सांगतात, आमदार दिसत नाही सांगतात, आणि नगरसेवक हे आमची जी रात्रंदिवस सेवा करतात. काम सुरू असतं, खासदारांचं काम सुरू असतं. ठीक आहे, तुमचं झालेलं आहे. हा, अगदी थोडक्यात. राष्ट्रीय प्रश्न उपस्थित करण्यासाठी खासदारांना दिल्लीमध्येच थांबावं लागतं. आता रोडचे प्रश्न असतील, ब्रिजचे प्रश्न असतील, रेल्वेचे प्रश्न असतील, जे सोडवले जातात त्याच्यामुळे खासदार दिसत नसले तरी प्रश्न सोडवले, प्रत्यक्षात काम करतात. हा, बोला. आज मला युवा नेतृत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. कुठचाही लोकप्रतिनिधी असो ते आमदार किंवा खासदार त्यांचं कामच आहे काम करणं आणि ते जनतेचा प्रश्न सोडवणं त्यांचं कामच आहे. तर ह्याच्या हेतूने कोणी बोललं नाही पाहिजे की आमचं काम आहे ते त्यांचं काम आहे. आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो ते त्यांनी काम करायलाच पाहिजे. अगदी. चला भाई जगताप यांच्या ऐवजी प्रतिनिधी बसला. अगदी थोडक्यात मांडा की काय यावेळीचं चित्र काय पाहायला मिळतं. बरं, सांगतात मराठीचा मुद्दा, महानगरपालिकेच्या 64 मराठी शाळा 64 शाळा बंद झाल्या, त्यापैकी 34 मराठी शाळा बंद झाल्या. यांचं सरकार करतंय काय? अरविंद सावंत ऐका, आहे ना मुद्दा. चला, मराठी शाळा बंद झाल्या. अगदी थोडक्यात मी कार्यक्रम संपवतो. हे बोलणार की तुम्ही बोलणार? बोला, कोण बोल, दोघांपैकी कोण बोलणार? चला, हा बोला. ठीक आहे, वेळ संपलाय, मुद्दाला. चला, हा बोला, उत्तर द्या, कार्यक्रम संपतोय. चला, हा. कुठला प्रश्न मांडायचा तेच त्यांना माहिती नाही. मराठी माणसांसाठी आणि मराठी आणि मराठी शाळांसाठी सगळ्यात जास्त कोण झटलं असेल तर शिवसेना झटलेली आहे. शिवसेनेशिवाय कोणी झटलेलं नाही. आणि आज तुम्हाला सांगतो, 2019च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी. ठीक आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि चर्चेत सहभागी झालात. आपल्या सगळ्यांचे आभार. माझा वेळ संपलेला आहे. पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुमच्याकडे मी येईल आणि तुम्हाला बोलण्याची संधी देईल. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा